मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी आज पुन्हा नवीन एक धक्कादायक बातमी आहे. जरा लक्षपूर्वक ऐका. अजित पवार, तुम्ही गुन्हा केला नाही ना, तुम्ही चोर नाहीत ना, तुम्ही जमीन देखील हडपली नाही, तुमच्या मुलानेही हडपली नाही, तुम्ही 500 कोटींचं हॉस्पिटल तुमच्या नातेवाईकांच्या नावाने केलं नाही ना, तुम्ही निर्दोष आहात ना, तुम्ही निरपराध आहात ना, अर्थातच तुम्ही धुतल्या तांदूळाचे आहात. तर मग घाबरता कशाला? घाबरायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही. हा प्रश्न आज फक्त पत्रकार नाही तर महाराष्ट्रातली सामान्य जनता तुम्हाला विचारते आहे. अजितदादा, तुम्ही का घाबरत आहात? मंडळी, आज हा विषय, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याने 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, फक्त 300 कोटीत विकत घेतली. आणि कशा प्रकारे? फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार झाला. ही बातमी चोथा झाली गेल्या आठवडाभरापासून. अख्ख्या महाराष्ट्राला ही बातमी लेकरांपासून मोठ्यांपर्यंत ठाऊक झाली आहे. मंडळी, ही बातमी बाहेर पडल्यानंतर अजित पवारांच्या पाठीमागे पत्रकार हात धुवून लागले. एरवी अतिशय शिताफीने आणि चतुराईने पत्रकारांना सामोरे जाणारे अजित पवार या केसमध्ये मात्र तत्फप करायला लागले. म्हणतात ना मंडळी, एक खोटं लपवण्यासाठी 1000दा खोटं बोलावं लागतं. तशी काहीशी गत अजितदादा पवारांची झाली आहे. काय म्हणाले तेव्हा पत्रकारांपुढे? कधी म्हणाले, मला माहित होतं 3-4 महिने अगोदर. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणाले, मला कल्पनाच नव्हती, कल्पना असती तर मी असं घडूच दिलं नसतं, हे चुकीचं आहे, हे करणं योग्य नाही, वगैरे वगैरे. नंतर पुरावे बातम्यांमधून प्रसिद्ध व्हायला लागल्याबरोबर अजित पवारांनी पुन्हा आपला गिअर बदलला. नंतर म्हणाले, व्यवहार झाला पण पैसे दिले गेले नाहीत. अहो 3 कोटी काय, 3 रुपये देखील दिले नाहीत. तो व्यवहार आता रद्द झाला आहे. मंडळी, हास्यास्पद आहे. मुख्यमंत्र्यांची मिसळ भेळ सारखी उत्तरं तुम्ही ऐकली असेल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं काही वेगळंच उत्तर तुम्ही ऐकलं असेल. अतिशय मिळमिळीत, अतिशय सरमिसळ खिचडी. त्यामुळे मागचा आठवडा अतिशय इंटरेस्टिंग होता. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या. अहो, ज्या ठिकाणी काही गोलमाल असतं, काही भेसळ गडबड घोटाळा झोला असतो, त्यावेळी अनेक दिग्गज देखील बोलताना गडबड करतात. मग त्या तशा प्रकरणांचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल, किंवा सत्तेच्या गैरवापराने म्हणा किंवा सत्तेच्या ताकदीने म्हणा, खरं काय ते बाहेर देखील येणार नाही. असं बऱ्याचदा होतंही. परंतु पत्रकारांच्या प्रश्नांना जेव्हा हे घोटाळेबाज उत्तरं देतात, तेव्हाच खरं तर अंतिम निकाल लागतो. मंडळी, मानवी मुखवटा अगदी बोलका असतो. चोराच्या मनात चांदणं. समजदार सामान्य नागरिकांच्या फार लवकर या गोष्टी लक्षात येऊन जातात. मंडळी, असो, आज माहिती काही वेगळी आहे. अशी आहे माहिती मंडळी, की ज्या जमिनीच्या संबंधात पार्थ पवारांनी गैरव्यवहार केला आहे, ती पुण्यातील कोरेगाव परिसरातील 40 एकर जमीन, ती 40 एकर जमीन बघायला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया गेल्या. खरं तर हे प्रकरण त्याच कोर्टात घेऊन जाणार म्हटल्यावर, कोण? दमानियाच कोर्टात घेऊन जाणार म्हटल्यावर त्यांना खडा माहिती ठेवणे या प्रकरणातली गरजेचं आहे. ते सर्व पुरावे नेहमी जवळ ठेवतात, म्हणून त्यांनी जमीन बघायचं देखील ठरवलं. म्हणून याच अनुषंगाने त्या आज स्पॉटवर गेल्या. पत्रकारही त्यांच्यासोबत होते भरपूर, परंतु त्यांना त्या जागेच्या आतच जाऊ दिलं नाही. त्या ठिकाणी जे काही सुरक्षा रक्षक अथवा पोलीस होते, पोलीस बांधव, त्यांनी अंजली दमानियांना आतमध्ये शिरूच दिलं नाही. अर्थात ती सरकारी जागा आहे ना, सरकारी जागा आहे, परंतु बॉटनिकल गार्डनला रिसर्च करण्यासाठी ती जागा लीजवर सरकारने दिली आहे असं बोलल्या जात आहे हल्ली. परंतु त्या ठिकाणी अद्याप कुठलाही रिसर्च अथवा कोणतंही बेसिक काम सुरू नाही, जे फाउंडेशन वर्क असतं. एखादं रिसर्च करायचं म्हटल्यावर काही बिल्डिंग हव्या असतात, काही जागा. याच जागेवर जून महिन्यात काही माणसं ही जमीन ताब्यात घेण्यासाठी देखील गेले होते म्हणतात. मग ते माणसं कुणाचे होते? मग लीजवर ती जागा दिली आहे रिसर्चसाठी, मग ताब्यात कुणाला घ्यायची आहे? त्या ठिकाणी जाऊन सुरक्षा रक्षकांना मारहाण किंवा शाब्दिक बाचाबाची देखील त्या ठिकाणी झाली. यापूर्वी जून महिन्यात खूप काही राडा त्या ठिकाणी जाऊन घातला होता असं कळतं. मग एक गोष्ट लक्षात घ्या मंडळी, जर सरकारने जमीन ही बॉटनिकल गार्डनला लीजवर दिली होती,
तर लीज काही 2-4 महिने किंवा 2-4 वर्षांच्या मुदतीवर असते का हो? नसते, अजिबात नसते. तो कालावधी 20 वर्षे, 40 वर्ष, 10 वर्षाच्या वरच असायला पाहिजे असा साधारण असतो. आणि नगण्य काही किंमत असते त्याची, काही त्याचं भाडं वगैरे काहीतरी ते. मग त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डनने कुठल्याही प्रकारचं काम अद्याप त्या ठिकाणी का सुरू केलं नाही, हा पहिला प्रश्न. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की जमीन लीजवर सरकारने बॉटनिकल गार्डनला दिली, चांगली गोष्ट आहे, सरकारी जमिनीचा चांगला वापर होऊ शकतो. तर मग या जमिनीचा सौदा कसा काय झाला? आणि तिसरी महत्वाची आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, त्या ठिकाणी जाऊन राडा घालणारे लोक कोण होते? ती कुणाचे माणसं होते? जे ताबा घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी गेले होते. मग पार्थ पवारांची एंट्री या प्रकरणात केव्हा झाली? की सौदा होण्याच्या आधीच ताबा घेण्यासाठी पार्थ पवारांची माणसं त्या ठिकाणी गेली होती का? असे मंडळी अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. आणि हे सर्व डिटेल्स समजून घेण्यासाठीच अंजली दमानिया त्या ठिकाणी त्या स्पॉटवर ती 40 एकर जागा बघण्यासाठी पोहोचल्या होत्या. परंतु त्यांना आत का जाऊ दिलं नाही? कुठल्या अदृश्य शक्तीचा फोन आला होता तिथल्या कर्मचाऱ्यांना? जमीन तर संपूर्णपणे रिकामी आहे, तिथे कुठल्याही प्रकारची सुरुवात देखील झाली नाही. काही बॉटनिकल गार्डनचा काही प्रोजेक्ट असता, वनस्पतींवरती रिसर्च बॉटनिकलचा असतो. मंडळी, हा सर्व खेळ जो सुरू आहे ना, हा सर्व खेळ अजित पवारांच्या मुलानेच रचला का? हा देखील एक नवा प्रश्न आहे. मंडळी, जर पार्थ पवारांनी हा खेळ रचला असेल तर बापाच्या पाठबळाशिवाय मुलगा एवढी हिम्मत करू शकत नाही, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. आणि त्यामुळेच अंजली दमानियांचा रोष हा अजित पवारांवर आहे. ज्या ठिकाणी सुरुंग लावायचा असतो ना मंडळी, त्या ठिकाणचं पालकमंत्रीपद या मंडळींना का हवं असतं हे सामान्य जनतेला समजणं फार काही कठीण नाही. यांना वाटतं सामान्य जनता शांत आहे, चूप आहेत, मूर्ख आहेत, हा त्यांचा गैरसमज आहे. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, जर अजित पवार दोषी नाहीत, ते चोर नाहीत, त्यांच्या मुलाने काहीही गैरव्यवहार जमिनी संबंधात केला नाही, तर मग तुम्हाला भीती कशाची आहे? भीती का वाटते? अंजली दमानियांना त्या जागेची साधी पाहणी करायची होती आणि त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला नाही. अर्थातच तिथे आगाऊ सुरक्षा व्यवस्था का लावण्यात आली आहे? खाली रिकाम्या जमिनीवर कधी सुरक्षा असते का हो? ते तर काही संवेदनशील ठिकाण देखील नाही, किंवा काही बारूद, बॉम्ब, पेट्रोल, डिझेल किंवा सोन्या चांदीची खाण त्या ठिकाणी नाही, दगडी कोळसा नाही, काहीच नाही. काही मौल्यवान वस्तू असत्या जमिनीच्या आतमध्ये, ठीक आहे. दमानियांना प्रवेश का दिला नाही मग? मंडळी, हे समजायला अजिबातही मार्ग नाही, पण जनता भोळी नाही. त्यामुळे अंजली दमानियांनी त्याच ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला, बाहेर त्या जागेच्या कंपाऊंडच्या, वॉल कंपाऊंडच्या बाहेर. त्या म्हणाल्या, अजित पवारांना जर जनाची नाही तर मनाची लाज थोडी तरी असेल, हे वक्तव्य फार कठीण आहे, तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अतिशय कठोर शब्दात त्यांनी म्हटलंय. आणि सामान्य जनता देखील हाच प्रश्न महाराष्ट्रातून विचारते आहे की तुम्ही राजीनामा द्या. कारण जर का चौकशीसाठी समिती नेमायची असेल तर तुम्ही सत्तेत किंवा मंत्रिपदावर असणं योग्य नाही. अर्थातच मग जनतेच्या समाधानासाठी तुम्ही स्वतःला निरपराध सिद्ध करण्यासाठी, मुख्य म्हणजे तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. आप चोर नहीं तो आपको डर किस बात का है जी. मंडळी, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे सर्व नेते, मंत्री, संत्री, जंत्री, आमदार, खासदार, भाजपा असेल, महायुती असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हे सर्व एकाच माळ्याचे मणी आहे, ते लक्षात घ्या. मैं भी खाता हूं, तू भी खा, तेरी भी चूप और मेरी भी चूप. पण हे असं राजकारणात राजरोसपणे वागणं तुम्ही सामान्य नागरिक म्हणून कुठपर्यंत खपवून घेणार आहात, हा मोठा प्रश्न आहे. अशा प्रकारे सरकारी जमिनी यांनी हडपल्या तर या महाराष्ट्राचं, या देशाचं काय होईल, हा चिंतेचा विषय आहे मंडळी. त्यामुळे या सर्व घडामोडींकडे एक सजग नागरिक म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं या बातम्यांकडे लक्ष असणं तितकंच गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, किंवा आमच्यासारखे युट्यूबर अलीकडे फार रिस्क घेऊन आपलं काम करतात, ते लक्षात घ्या. भीती आहे फार. आता तुमच्या पाठिंब्याशिवाय या भ्रष्टाचारांशी लढणं अशक्य आहे. एकट्या अंजली दमानिया काय करतील?
निवडणूक आयोगापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व काही खरेदी करण्याचा प्रयत्न या देशात सुरू आहे. आता काय शिल्लक राहिला आहे? मंडळी, अतिशय गंभीर आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि एक बघा, निर्भयपणे आपल्या प्रतिक्रिया द्या. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्यासाठी, आपल्या जागृतीसाठी विनामूल्य आहे. मंडळी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अजिबात. लाईक करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी मंडळी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.